सावकारी कर्जामुळे शेतकऱ्याची किडनी विकण्याची वेळ. कंबोडिया व्हिएनतियान येथे अमानुष छळ, पगारही नाही. विजय वडेट्टीवारांचा हस्तक्षेप, पोलीस व दूतावासाशी संपर्क. सावकार दलाल रॅकेट विरोधात चौकशी समितीची मागणी. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती किती भयावह आहे याचे हृदयद्रावक उदाहरण चंद्रपूर जिल्ह्यातून समोर आले आहे. नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील रोशन कुळे, वय 36, या तरुण शेतकऱ्याला सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकून थेट आपली किडनी विकण्याची वेळ आली. कर्जाची परतफेड करण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग न उरल्याने या शेतकऱ्याने देशाबाहेर जाऊन आपले अवयव विकले. ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आहे. रोशन कुळे याने शेतीसाठी स्थानिक सावकाराकडून अवघे 1 लाख रुपये कर्ज घेतले होते. मात्र अव्वाच्या सव्वा व्याजामुळे हे कर्ज काही काळातच तब्बल 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचले. सावकाराच्या सततच्या तगाद्यामुळे आणि वाढत्या आर्थिक ताणामुळे रोशन पूर्णपणे हतबल झाला. अखेर दलालांच्या माध्यमातून त्याला कंबोडिया येथे नेण्यात आले. तिथून पुढे व्हिएनटियान येथे पाठवण्यात आले. व्हिएनटियान येथे रोशनला एका कॉल सेंटरमध्ये नोकरीचे आमिष दाखवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र त्याच्याकडून दिवसाचे तब्बल 18 तास काम करून घेतले जात होते. काम न केल्यास मारहाण केली जात होती. पगार दिला जात नव्हता. याच दरम्यान त्याची किडनी विकण्यास भाग पाडण्यात आले. किडनी तब्बल 1 कोटी रुपयांत विकली गेली. मात्र स्वतः रोशनच्या हातात केवळ 5 ते 7 लाख रुपयेच देण्यात आले. या अमानुष छळामुळे आणि आर्थिक संकटामुळे रोशन कुळे आत्महत्येच्या मानसिकतेत पोहोचला होता. मात्र त्याच्या कुटुंबियांनी काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेतल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली. वडेट्टीवार यांनी तत्काळ पोलीस प्रशासन तसेच संबंधित देशातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून रोशनला मदत मिळवून दिली. या प्रकरणामागे सावकार आणि किडनी विक्री करणाऱ्या दलालांचे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. या रॅकेट विरोधात कठोर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी चौकशी समिती नेमण्याची मागणी केली आहे. राज्यातील शेतकरी सावकार आणि बँकांच्या कर्जाच्या विळख्यात उद्ध्वस्त होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आज रोशन कुळे याने स्वतः माध्यमांसमोर येऊन आपली संपूर्ण व्यथा मांडली. एका शेतकऱ्याला वाचवण्यात यश आले असले तरी राज्यात आजही असंख्य शेतकरी अशाच परिस्थितीत संघर्ष करत असल्याचे चित्र या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे. मी ज्या वेळेस तो परत आल्यानंतर आणि त्याच्यापूर्वी हे मला वाटतं की रोशन सांगू शकेल कोणाचा दबाव आहे, कोणाचा नाही आहे. मी एका राजकीय पक्षाचा नेता आहे, आमदार आहे, त्यामुळे मी कोणाचं नाव घेणार नाही. पण महाराष्ट्र मात्र शेतकऱ्याला उद्ध्वस्त करायसाठी महाराष्ट्रातली ही परिस्थिती आता मला दिसत आहे. एकीकडे हमीभाव दिसत नाही, दुसरीकडे धान खरेदी केंद्र दिसत नाही. धान बेल्टमध्ये कधी शेतकरी आत्महत्या करत नव्हता, फार कमी होता धानाच्या याच्यामध्ये, आणि कधी तो कर्जबाजारी झाल्याची परिस्थिती नव्हती. फार कमी लोक यामध्ये पडत होते. पण सावकारी इतकी फोपावली, ते रॅकेट एवढं फोपावलं आहे की सावकारावर आता धाक राहिला नाही. ना होम डिपार्टमेंटचा धाक राहिला आहे, ना मुख्यमंत्र्यांचा धाक राहिला आहे, ना पोलीस यंत्रणा या सगळ्या रखण्यामध्ये सावकारीमध्ये सहकार खातं असेल, जे काही लायसन्स घेऊन चुकीचा व्यवहार करतात, हे सगळे विभाग झोपले आहेत का? काय करत आहेत हे सगळे विभाग? शेतकऱ्याला इथपर्यंत यावं लागतं. हे एक उघडकीस आलेलं प्रकरण आहे. पण असे किती शेतकरी आत्महत्या करून गेले असतील, किती शेतकरी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतले असतील. त्याच्या घरामध्ये हा राहू शकत नाही, झोपू शकत नाही. बेरात्री याच्या घरावर येऊन दरवाजाला लाथा घालून आमचे पैसे वापस दे म्हणून तगादा लावत होते. बायको, पोरं, आई घेऊन हा दुसऱ्याच्या घरात झोपायला जात होता. रात्रीच्या वेळेस घरी थांबू शकत नव्हता. आणि इथपर्यंत आलं की आता मी त्याला आत्महत्या करायसाठी इथे आल्यानंतर आत्महत्या करतो. भाऊ, माझा काही इलाज नाही. मला जे काही मदत करायची आहे त्याला तू थांब, धीर धर, सगळं होईल. तू काहीच चिंता करू नकोस. बँकवाले रोज येत होते बँकेचं कर्ज काढून घेतल्यामुळे. बँकवाल्यांना मी फोन करून सांगितलं की त्याच्या हातात काही नाही देण्यासारखं, त्याला ज्याला टाकल्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर तो आत्महत्या करेल, तुमच्यावर येईल. पण बँकेवाल्यांना सुद्धा मी दम दिला. पण तो याला एवढा त्रास झाला आणि दिला गेला. मी त्याला आत्महत्येपासून रोखलं. आज तो तुमच्या पुढे जिवंत आहे. नाहीतर हा जिवंत शेतकरी दिसला नसता, ज्याची किडनी काढून सावकाराचं कर्ज फेडण्याची पाळी आली. हे अत्यंत महाराष्ट्राची मान शर्मेनं खाली घालावी अशा प्रकारची दुर्दैवी घटना असं मी मानतो. यानंतर रोशन आपलं काय घटना झाली हे सगळं व्यवस्थितपणे मांडू शकेल. सुधीर भाऊ भेटले होते, बावनकुळे साहेब भेटले होते, सामंत साहेब होते, नेते साहेब माजी खासदार हे होते. त्यांनी भेट घडवून दिली. त्यांनी सांगितलं, बावनकुळे साहेबांनी बोलले की जे काय आहे ते
सत्य आपण करू आणि जे काही गेलंय तुला परत मिळवून देईल एवढी त्यांनी ग्वाही दिली होती. आणि आता ते चालू पण झालंय सर, नाही का, आता ते चालू झालंय. आणि लाओसमध्ये जेव्हा मी फसलो होतो, पहिल्यांदा फोन विजयभाऊ वडेट्टीवारांना व्हॉट्सअपद्वारे कॉल केला होता. त्यावेळेस भाऊंनी तू घाबरू नको म्हणून भाऊनी लगेच मी जिथं होतो तिथून लोकेशन मागवल्यानंतर माझी आई आणि माझी पत्नीला बोलावून घेतले, त्यांना आर्थिक मदत दिली. तिकीट काढण्याचे पण माझ्याजवळ पैसे नव्हते, कारण हे सर्व काही मी गमावून बसलो होतो. भाऊनी तिकीट पण दिली काढून. आणि स्वतः पावसाळी अधिवेशन जेव्हा चालू होता, भाऊ स्वतः त्याच्यानंतर मला भाऊनी एक दिवस भेटासाठी बोलवलं. भाऊला भेटल्यानंतर मी आपली कथा पूर्ण सांगितलं भाऊंना, भाऊ माझं असं असं प्रॉब्लेम आहे, असं असं चालू आहे माझ्यासोबत म्हणून. भाऊने त्या क्षणी सर्व गोष्टी हे करून या प्रकरणाचा उलगडा केला. आणि जे काही मला आर्थिक मदत होती ना, ते भाऊ देत गेले. कारण परिस्थिती एवढी हालाकीची आहे ना माझी, भरपूर हालाकीची आहे. आणि आपले जे चंद्रपूर प्रशासन आहे ना, खूप गतीनं काम करत आहे. आपले पोलीस विभाग, महसूल विभाग खूप चांगलं गतीनं काम चालू आहे. पण इथे काही राजनीतिक आड आली आहे, ते मी 2 दिवसात सर्व स्पष्ट पुराव्यासहित मी सादर करेन. कोण दबाव टाकत आहे तुमच्यावर? आता मी ते सांगणार नाही सर, पण 2 दिवसात मी ते स्पष्ट करेन सर्व गोष्टी. काय दबाव? या आत्ताच्या काळात क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।